सरकारी विभागात शिपायापासून बड्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक जण लाचेच्या प्रकरणात तुरुंगात जाऊन बसले आहेत. पण सामान्य माणसाला जिथं शेवटचा आशेचा किरण असतो त्या न्यायालयात बसलेल्या न्यायदेवतेवर देखील लाचखोरीचा मोठा आरोप झाला. अहो, कालपर्यंत न्याय देणारे आज आरोपी बनले. सामान्य माणूस तर हादरून गेला, अचंबित होऊन या सगळ्या घटनेकडे पाहतो राहिला. मित्र हो, नमस्कार. राजकारणातील भ्रष्टाचार आणि प्रशासनातील लाचखोरी यामुळे आपला देश तसा प्रसिद्ध झालेला आहे. प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड लाचखोरी हे सगळं उदंड चालू आहे. अहो, राजकारणातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतात, प्रसारमाध्यमाच्या बातम्या बनतात, लोकात चर्चा होते आणि काही दिवसात हे भ्रष्ट लोक पुन्हा एकदा एका जादुई वॉशिंग मशीनमध्ये जातात, स्वच्छ साफसुथरे आणि शुद्ध पावन होऊन बाहेरही येतात. ना खाऊंगा ना खाने दूंगा, तुम भी खा लो हमें भी खिलाओ. अहो, प्रशासनात तरी काय होतं? अहो, ग्रामपंचायतीच्या शिपायापासून सनदी अधिकाऱ्यापर्यंत अनेक जण लाचखोरी करताना पकडले गेले आहेत. लोकांना वाटतं आम्ही एक लाचखोर पकडून गेला. अहो, पुढं काय होतं त्याचं? क्वचित प्रसंगी त्याला शिक्षाही होते, पण बहुतेक निर्दोष मुक्त म्हणून बाहेर येतात. काही वर्षांनी तो आतून बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्या पदावर सन्मानाने विराजमान होतो, कारण न्यायालयानं त्याला मोकळं सोडलेलं असतं, निर्दोष केलेलं असतं. त्यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयातून त्याची सन्मानानं सुटका होते आणि मग तो पुन्हा आपल्या पहिल्या कामाला तयार असतो. बघा, आता न्यायालय म्हटलं की किती पवित्र मंदिर हो. अहो, जेव्हा कुठंच न्याय मिळत नाही माणसाला, तेव्हा ही एकमेव आशा असते, एकमेव ही जागा असते. या न्याय मंदिरात आपल्याला खरा न्याय मिळेल ही आशा असते, अपेक्षा असते. आपल्याकडची न्यायालये खटल्यांनी तुडुंब भरून गेलेले आहेत. बघा, वर्षानुवर्ष न्याय तर नाहीच हो, पण निकालही वेळेवर मिळत नाही. वेळेवर न्याय न मिळणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखंच आहे असं म्हटलं जातं. अहो, राज्यात पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं, पक्षांतर बंदीच्या कायद्याचा केवढा मोठा उहापोह झाला, सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं आणि काय झालं पुढं त्याचं तुम्हाला आम्हाला माहीत आहे. न्यायालयात न्यायदान होतं म्हणजे तसं अपेक्षितच असतं ना, न्यायदान करावं. अहो, आपण रामशास्त्री प्रभूणे यांचं पुन्हा पुन्हा नाव घेतो. न्यायाच्या मंदिरामध्ये बसलेल्या न्यायदेवतेकडून फक्त आणि फक्त न्यायाची अपेक्षा असते. न्यायाची देवता, न्यायाची मूर्ती असते हो या मंदिरामध्ये. पण दुर्दैव, अहो, याच देशात, आपल्या देशात एका न्यायमूर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्याची वेळ आली आहे. अहो, चक्क 5 लाखांच्या लाचखोरीत एक न्यायाधीश अडकले आणि लोक म्हणाले, न्यायदेवते तू सुद्धा, तुझ्यावरच असे आरोप झाले तर सामान्य माणसाने न्यायासाठी कुणाच्या पुढं झोळी पसरायची? हे न्यायदेवते. आता बघा, हे न्यायाधीश कुणी कनिष्ठ स्तरातले नाहीत, हा ते जिल्हा सत्र न्यायाधीश आहेत. एका तरुणीनं धाडस दाखवलं आणि ही न्यायदेवता एका क्षणात आरोपी बनली. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्यासह 4 विरोधामध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अवघा महाराष्ट्र हादरला बघा या घटनेनं. अचंबित होऊन लोक हे सगळं पाहत आहेत. आपल्यावर अन्याय झाला तर न्यायालयात दाद मिळेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते, धारणा असते. मात्र न्यायाधीशावरच लाचेचा आरोप झाला तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा प्रश्न उपस्थित होतो. एका 24 वर्षाच्या तरुणीने हा सगळा बुरखा फाडलेला आहे. या तरुणीच्या वडिलावर बघा एक गुन्हा दाखल झालेला होता. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अर्थात जामीन हा आरोपीचा अधिकार असतो. परिस्थिती पाहून सारासार विचार करून न्यायालय जामीन घेण्याबाबत देण्याबाबत निर्णय देत असतात. त्या तरुणीच्या वडिलांचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याकडे प्रलंबित होता. जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी मान तालुक्यातल्या म्हणजे दहिवडी इथल्या आनंद खरात आणि मुंबईत राहणारे किशोर खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यावरून 5 लाख रुपयाची लाच मागितली असा आरोप करीत
या तरुणीने पुण्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अर्थातच या विभागानं आपल्या पद्धतीनं पडताळणी केली. या पडताळणीमध्ये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. पुढं पोलिसांनी आपली कारवाई तर सुरू केली. अहो बघा, कालपर्यंत न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना आरोपी म्हणून जबाब देण्याची आज वेळ आली. लाचखोरी आपल्याकडे काही नवीन आहे हो, किंवा तसं काही ती काही दुर्मिळ बाब नाही. पोलीस विभाग, महसूल विभाग, महावितरण अशी किती खात्याची नावं घ्यायची, सगळीकडे सर्रास सुरू झालेलं असते. सरकारी विभागात शिपायापासून बड्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक जण लाचेच्या प्रकरणामध्ये तुरुंगात जाऊन बसलेले आहेत. पण सामान्य माणसांना जिथं आशेचा शेवटचा किरण असतो त्या न्यायालयात बसलेल्या न्यायदेवतेवर देखील लाचखोरीचा आरोप झाला. सामान्य माणूस हादरून गेला. अहो, आता न्याय मागायचा त्याला मनामध्ये अशा गोष्टीची भीती निर्माण होऊ शकते. आता या लाचेच्या प्रकरणामध्ये या न्यायमूर्तीचा किती सहभाग होता की नव्हता हे आता दुसरं न्यायालय ठरवेल. अहो, त्यांना उद्या शिक्षा होईल किंवा ते निर्दोषही सुटतील, पण न्यायालयाच्या पावित्र्याला लागलेला हा कलंक आता कसा पुसला जाणार? न्यायदानावर लोकांचा विश्वास कसा उरणार? मित्रांनो, सुन्न करणाऱ्या या घटनेवर तुम्ही तुमची मतं जरूर व्यक्त करा. आणि आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.